सफेद वाटाणे शिजून घेतलेले 3 शिट्यांमध्ये. त्यानंतर कढई ठेवलेली आहे. कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या 3-4, अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि ते मी आता तेलात टाकलेलं आहे. हळद 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, जिरे 1 चमचा, अजून 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर मसाला आता मी परतून घेणार आहे चांगला. मसाला एकदम असा छान कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आणि आता मसाला छान परतलेला आहे. धनिया पावडर 1 चमचा, अजून 1 चमचा मी धनिया पावडर टाकली आहे, कारण धना पावडरने खूप छान टेस्ट येते. तुम्ही धने नाही टाकले तरी चालेल. धना पावडर कुठल्याही रेसिपीमध्ये भाजीत तुम्ही टाकू शकता. तर बघा, आता मी हा रगडा जो शिजलेला आहे तो मी आता त्याच्यात टाकून देणार आहे. आणि आता त्याला छान उकळी येईपर्यंत त्याला चांगलं उकळून देणार आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आहे. तुम्हाला रगडा जर असा खूप घट्ट वाटला तर तुम्ही थोडं त्यात पाणी घालू शकता. बघ, मी पाणी टाकलेलं आहे. चवीपुरता मीठ टाकलेलं आहे मी. अजून 1 चमचा टाकणार आहे थोडंसं मीठ. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मीठ टाकायचं आहे. तर छान आता मी हलवून घेतलेला आहे रगडा, म्हणजे सगळा मसाला वगैरे छान मिक्सअप होईल. त्यानंतर आता याला उकळी काढायची आहे छान. बघा, आता आपला रगडा तयार झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.